श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष महत्त्व आहे। बुद्धीचे देवता विघ्नहर्ता म्हणून गणपतीला पूजले जाते। गणेश पूजनाशिवाय कोणतीही धार्मिक कार्य असो किंवा शुभ कार्य पूर्ण होत नाही। एकदंत विघ्नहर्ता अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते। तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। त्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही। पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 28 फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी आहे। चतुर्थी पहाटे 1:53 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 29 फेब्रुवारीला पहाटे 4:18 संपणार आहे। उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी 28 फेब्रुवारीला साजरी केली जाईल। तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो रात्री 9:24 होईल। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील। आणि म्हणूनच आपल्याला मसूर डाळीचा हा प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही। त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य, सर्व संकट, सर्व विघ्न हे दूर होतील। अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे। आपल्याला एक तामण घ्यायचं आणि तामणामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर आपल्याला 11 पळी पाणी हे अर्पण करायचं आहे। जलाभिषेक करायचं गणपती बाप्पांना। प्रत्येक पळी जेव्हा आपण पाणी अर्पण करतील तर ओम गणगणपतये नमः किंवा गणगणपतये नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो तो मंत्राचा जप करत करत जे आहे आपल्याला 11 पळी पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे। आणि त्यानंतर हे पाणी जे आवर्जून आपल्या घरातल्या लहान मुलांना प्यायला द्यायचं आहे। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील अर्पण करायच्यात। गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय, गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय, गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत। तर अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला उपाय जो आहे तो करायचा आहे। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। म्हणजे आपण कष्ट तर करतोय, मेहनत तर करतोय, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही। आपल्या घरी पैसा येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही। त्यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, कटकटी होतात। त्याचबरोबर घरामध्ये जर आजारपण असेल किंवा म्हणजे आपली मुलं अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास जो आहे तो लक्षात राहत नाही, किंवा आपल्या घरावर काही ना काही कारणास्तव एका पाठोपाठ एक संकटही येतच जात आहेत। तर जर अशा समस्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे। आपण गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर आपण लगेचच हा उपाय करायला घेणार आहेत। आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची। आता प्लेट तुम्ही कोणतीही घेऊ शकता, तुम्ही स्टीलची घेऊ शकतात, पितळेची घेऊ शकतात, फक्त प्लास्टिकची आपल्याला कोणतीही वस्तू जी आहे उपायामध्ये वापरायची नाही आहे। तर जर तुम्ही स्टीलची प्लेट घेतली असेल तर त्या प्लेटवर तुम्हाला कुंकवाच्या मदतीने जे एक त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे। कुंकवाच्याच मदतीने आपल्याला त्रिकोण हा तयार करायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये जे आहे आपल्याला मसूरची जी आपण डाळ घेतली आहे ती भरायची आहे। ह्या उपायाकरता आपण मसूरची डाळ वापरणार आहेत। संपूर्ण त्रिकोण जो आहे व्यवस्थित मसूरच्या डाळीने आपल्याला भरून घ्यायचा आहे
आता तुम्ही जी स्टीलची प्लेट घेणार, तुमच्याकडे ज्या साईजची असेल ती घेऊ शकता, छोटी मोठी कशीही तुम्ही प्लेट घेऊ शकतात आणि त्रिकोणसुद्धा त्याच्यामध्ये छोटा मोठा कसाही तुम्ही बनवू शकतात. फक्त त्या त्रिकोणमध्ये आपल्याला मसूरची डाळ जी आहे ती व्यवस्थित भरायची आहे आणि त्यानंतर जे आपल्याला त्या प्लेटवर किंवा त्या मसूरच्या डाळीवर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. आपल्याला एक वेळा जे ओम श्री विघ्न हरताय नमः, ओम श्री विघ्न हरताय नमः ह्या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं सुद्धा पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपतीचं ऋणमुक्ती स्तोत्र आहे त्याचं सुद्धा पठण करायचं आहे. तर ह्या 3 सेवा ज्या आहेत त्या आपल्याला तिथे बसून करायच्यात. हा संपूर्ण उपाय जो आहे आपण आपल्या देवघरासमोर बसून करणार आहेत. ह्या 3 अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा फारच लवकर प्रसन्न होतात. ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की आमच्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व संकटे हे दूर करून माझ्या घराची, माझ्या मुलांची, माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या इतरही कोणत्या समस्या असतील त्या आपल्याला गणपती बाप्पांना बोलायच्यात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि ही जी मसूरची डाळ जी आपण प्लेटमध्ये ठेवली आहे ती संपूर्ण दिवसभर, म्हणजे संकष्टी चतुर्थी आहे बुधवारी, तर बुधवारच्या संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर ही प्लेट आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी आपली स्नान झाल्यानंतर जी आहे ही मसूरची आपली देवपूजा झाल्यानंतर ही मसूरची जी प्लेट आहे ती आपल्याला तिथनं उचलायची आहे. आणि त्यानंतर जे आहे आपल्याला ही जी मसूरची डाळ आहे ती आपल्याला एखाद्या गाईला खायला द्यायची. आता जर गाय तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरीच खायला द्या किंवा तुम्हाला गोठ्यामध्ये जाऊन देऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेमध्ये कुठेतरी गाय ही तुम्हाला भेटणार आहे. तर गाईला आपल्याला ही मसूरची डाळ खायला द्यायची आणि त्यानंतर तिला हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या समस्या गोमातेला आपल्याला बोलायच्यात. ह्या रीतीने आपल्याला हा उपाय करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा. तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण समस्या आहेत त्या दूर होऊन तुमची, तुमच्या घराची, तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.